पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अस्सल चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या भोसले वडेवाले या ब्रँडच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन रविवार 2 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता पनवेल खांदा कॉलनी येथे संपन्न झाले। खांदा कॉलनी पोलीस स्टेशन जवळ येथे सुरू झालेल्या या नव्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। 2012 पासून दर्जेदार चवीमुळे आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे लोकप्रिय ठरलेल्या भोसले वडेवाले या ब्रँडने आता पनवेलमध्ये आणखी एक नवी शाखा सुरू करून खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी दिली आहे। खमंग भोसले वड्याचा अस्सल परंपरेचा हा दर्जा कायम ठेवत ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे दीपक कलोते यांनी यावेळी सांगितले। या उद्घाटन सोहळ्याला नगरसेवक प्रकाश बेनेदार, बदलापूर नगरसेवक राजेंद्र धुळे, नगरसेवक एकनाथ दादा गायकवाड, माजी सरपंच वाजे बबन पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील, उरणचे नगरसेवक मंगेश कासारे, डोंबिवली उपशहर प्रमुख प्रमोद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर या विशेष आकर्षण म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होत्या। अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन दीपक अनंता कलोते, दर्पण नामदेव भालेराव आणि रोशन गणेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते। भोसले वडेवाल्याच्या नव्या शाखेमुळे पनवेल परिसरातील ग्राहकांना अस्सल चवीचा आनंद अधिक सहज उपलब्ध होणार असून हा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। भोसले वडेवाले त्यांची फ्रँचाइज घेतलेले आणि एका व्यवसायामध्ये पदार्पण केलेले आमचे सहकारी दीपक अनंत कलोते, दर्पण नामदेव भालेराव आणि रोशन गणेश जाधव या व्यवसायाचं उद्घाटन ज्यांनी या ठिकाणी आता संपन्न केले ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकार धनश्री काडगावकर मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी नगरसेवक एकनाथदादा गायकवाड साहेब, आपले या ठिकाणी राजेंद्र धुळे साहेब, नगरसेवक बदलापूर आणि बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या तिघांनाही ज्यांनी ही फ्रँचाइज घेतलेली आहे भोसले वडापाव, ते दीपक कलोते, दर्शन भालेराव आणि रोशन जाधव यांना आजच्या या व्यवसायानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। हा व्यवसाय या ठिकाणी आज त्यांनी जो सुरू केलेला आहे तो भविष्यामध्ये याचं नाव लौकिक होऊन एका व्यवसायापासून अनेक ठिकाणी व्यवसाय भोसले वडेवाले यांच्या माध्यमातून अनेक शाखा या ठिकाणी निर्माण होतील आणि दिवसेंदिवस त्यांचा व्यवसाय वाढतच जाईल, द्विगुणित होईल, अशा प्रकारची त्यांना शुभेच्छा दिली। वास्तविक पाहता अशा प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी आपली मंडळी फार कमी प्रमाणात पुढे येते, मात्र यांनी धाडस करून हे व्यवसाय त्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे। हा व्यवसाय निश्चितच प्रगतीपथावर जाईल आणि त्यांचा या भोसले वडेवाले या नावाने नाव लौकिक होईल, अशा पद्धतीची शुभेच्छा हे तिघांना मी या ठिकाणी देतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। भोसले वडापावचं उद्घाटन आपल्या हस्ते झालं आहे, काय सांगाल? मला असं वाटतं पनवेलकरांसाठी एक खूप मस्त ट्रीट आहे। वडापाव कोणाला नाही आवडत, मलाही भयंकर आवडतो आणि किती आपण म्हटलं की आपण डाएट करतोय आणि बाहेरचं नाही खायचं तरी सुद्धा आपल्या अनेक जे क्रेविंग होतं किंवा आपल्याला जी तलफ येते आणि मध्येच विश्रांती घेऊन थोडंसं काही खावंसं वाटतं, तेव्हा मला असं वाटतं वडापावच साथीदार असतो। जो साथीदार पनवेलकरांना मिळालेला आहे भोसले वडेवाले या फ्रँचायझीमुळे आणि या तिघांचंही मनापासनं अभिनंदन। प्रशांतजी, रोशनजी आणि सो या तिघांचंही खूप खूप अभिनंदन। प्रशांतजी, दीपक कलोते आणि रोशनजी या तिघांचंही खूप खूप अभिनंदन की पनवेलकरांसाठी इतकं छान तुम्ही एक कमाल वडापावचं दुकान इथे थाटलं गेलेलं आहे। आणि मी बघते आज पहिला दिवस आहे पण इतकी प्रचंड गर्दी, म्हणजे मला पण जाता जाता खूप वेळ लागला तिथे आतपर्यंत पोहोचेपर्यंत। सो मला वाटतं पनवेलकर आत्ताच खूप छान रिस्पॉन्स देत आहेत। आय एम शुअर हिट आहे भाई। आज विशेष ऑफर ठेवलेली आहे, 10 रुपयाला वडापाव ठेवलेला आहे, आपल्याला काय वाटतं? मला वाटतं मी एक 10-15 वडापाव पॅक करून घेऊन जावे,
इतका जर स्वस्त आहे आणि खरंच छान कुरकुरीत खमंग मस्त असा करेक्ट तिखट आहे आणि ताजा ताजा मस्त गरम गरम वडापाव यार कोणाला नाही आवडत हे बोलूनच मला असं झालंय की वडापाव हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे, तर पनवेल खांदावल्ली परिसरातल्या नागरिकांना काय आवाहन कराल? काय म्हणाल सॉरी वडापाव हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे, तर पनवेल खांदावल्ली परिसरातील नागरिकांना काय आवाहन कराल? मी तेच मगाशी म्हटलं तसं पनवेलकर आणि खांदा परिसरातल्या सगळ्या लोकांसाठी खूपच मस्त ठेला खूपच मस्त वडापावचं दुकान इथे उघडलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण कर्जतचा वडापाव अत्यंत फेमस आहे आणि त्याचं खूप कौतुक करत आलेलो आहोत. पण आता इथल्या लोकांसाठी ही एक खूप कमाल मजा आणणारा असा वडापाव इथे आलेला आहे या लोकांसाठी. मलाही असं वाटतं कधीतरी मी चुकून पुणे मुंबई करत असेल तर मला वाटतं इथे एक स्टॉप घ्यायला काही हरकत नाहीये. आपण ही वडापावचा आस्वाद घेतला, कसं वाटलं? मस्त आहे. मी म्हंटल तसं कुरकुरीत खमंग ताजा तवा असा ताजा मस्त असा वडापाव आहे आणि वडापाव खरंच आवडतो. ऑफकोर्स आपण तो अनेक वेळा कंट्रोल करतो खाणं, पण तीच मी म्हटलं ना तिची तल्लफ आहे, ते जे क्रेव्हिंग आहे ते भागवण्यासाठी नक्की भोसले वडेवालेला नक्की व्हिजिट करा. भोसले वडापावचा आज उद्घाटन झालेला आहे, तर काय वाटतं आपल्याला? भोसले वडापाव हा खरं तर आता मी बदलापूरचा नगरसेवक आहे आणि बदलापूरमध्ये अतिशय फेमस आहे, कारण त्यांच्या बदलापूरला पहिले एक शाखा होती आणि त्यानंतर दुसऱ्या शाखेचं त्यांचं ओपनिंग झालं आणि त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं की आता प्रशांत भालेराव आणि त्यांची टीम सर्व त्याच्यामध्ये काम करत आहे, त्यांचे भाऊ असतील सर्व. आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की त्यांच्या वड्याचे आणि ते जे प्रोडक्ट ठेवतात ते म्हणजे समोसे असतील किंवा अजून मूग भजी असतील तर सगळे म्हणजे त्यांची क्वालिटी ही अतिशय चांगली आहे. आणि त्याच वेळेस तिथे सुद्धा आम्ही मी एक स्टेटमेंट दिली होती का तुम्ही नक्कीच म्हणजे याच्या पुढे तुमच्या शाखा या अनेक होतील. आणि आज सांगायला आनंद वाटतो की त्यांची तिसरी शाखा ही भिवंडीला झाली. त्यावेळेस मीच तिथे होतो आणि त्यावेळेस तिथे आम्ही कपिल पाटील साहेबांना उद्घाटनाला आणले होते. त्याच्यानंतर त्यांची चौथी शाखा पडग्याला झाली आणि ती सुद्धा यशस्वी आहे आणि 5वी शाखा आज इथे पनवेलला त्याचं ओपनिंग होतं. तर नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की ही शाखा अतिशय म्हणजे इथे अतिशय त्यांना यश मिळेल, कारण लोकेशन जर बघितलं तर अतिशय चांगलं लोकेशन आहे आणि त्यांच्या टेस्टचा तर काही विषयच नाही, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही नेहमी त्यांचे वडेपाव खात असतो आणि मी सुद्धा मला 11 वर्षापासून डायबिटीस आहे, पण यांच्या दुकानात गेल्यानंतर मी सुद्धा वडापाव खातोच. मला डॉक्टरांनी बंदी केलेली आहे, परंतु काय मोह आवरत नाही आणि नक्कीच ते यशस्वी होतील आणि मी त्यांना शुभेच्छा देतो.